नमस्कार. आज आपण बनवूया मेथी बेसन. इथं छान चिरलेली मेथी आपण 1 वाटी घेतलेली आहे. अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ भाजल्यामुळं हलकं होतं आणि शिजायलाही पटकन शिजतं. तेलामध्ये आपण ठेचलेला लसूण, लाल मिरची पावडर, जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची आहे. त्याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी टाकूया आणि छान मेथीला पाणी सुटलं की त्या पाण्यामध्ये आपण भाजलेलं बेसन पीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान ही भाजी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बेसन आणि मेथी एकत्र करून घ्यायची. थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला ह्या भाजीला जास्ती लागतं. पाणी आपण अजिबात भाजीला वापरायचं नाही आहे. झाकण ठेवून 1-5 मिनिटासाठी हे बेसन आपल्याला मुरून द्यायचं आहे आणि प्रवासामध्ये हे बेसन आपल्याला 2 ते 3 दिवस छान टिकतं. ऑफिसच्या टिफिनलाही ही भाजी अप्रतिम लागते. अशा प्रकारे करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.